घरफोडी करणारे 2 चोरटे गजाआड, 2 गुन्हे उघडकीस। विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी अज्ञात इसमानी दुकान फोडून दुकानातील मुद्देमाल चोरून नेला म्हणून त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता। तसेच सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेस सूचना दिल्या होत्या। तरीही दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना राबता हॉटेल या ठिकाणी 2 तरुण मोपेड मोटरसायकलवरून संशयितरित्या फिरताना दिसले। त्यांच्याजवळ जात असताना ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले। त्यांचा अधिक संशय आल्याने मोपेडच्या गाडीची डिक्की तपासली असता त्यामध्ये 50,000 रुपये किमतीचा एक कॅनॉन कंपनीचा कॅमेरा, 50,000 रुपये किमतीची एक डिओ मोपेड मोटरसायकल, 12,400 रुपये, वेगवेगळ्या कंपनीची सिगारेटची पाकिटे असा एकूण 1,12,420 रुपयेचा मुद्देमाल मिळून आला आहे। सदरचा मुद्देमाल हा घरफोडी करून चोरलेला असल्याबाबत माहिती मिळाली। आरोपी यश संजय करांडे वय वर्ष 22, बजुरिया कॉलनी वॉलनेसवाडी सांगली, अमित अनिल गायकवाड वय वर्ष 22, बेतेलहेम नगर गली नंबर 1 मिरज या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे। सदरची कामगिरी ही विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, दौलत कोळी, महादेव घेरडे, संदीप साळुंके, विशाल भिसे, संदीप घस्ते, मोहम्मद मुलानी, आयर्न देशिंकर, संकेत कानडे, प्रशांत माळी, शिवाजी ठोकळ, कॅप्टन गुडवाडे, सायबर पोलीस ठाणे सांगली यांनी पार पाडली। सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दौलत कोळी हे करीत आहेत।